टोटुस तुस एर्गो सुम लॅटिन भाषेतील शब्द आहेत. त्याचं भाषांतर करायचं तर हे प्रिय आई मी सर्वस्वी तुझाच आहे. शब्द आहेत पोप संत जॉन पॉल दुसरे यांचे फातिमा मातेच्या चरणाशी उभे राहून उच्चारलेले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जेरुसलेम मध्ये अतिशय वृद्ध असे एक दाम्पत्य, पोटी मूलबाळ नाही परंतु अतिशय श्रद्धाळू आणि धार्मिक स्वरूपाचं. आणि एक दिवस पुरुष अर्पण घेऊन मंदिरामध्ये गेला. मंदिराच्या याजकाने त्याला तिथे येताना बघितलं आणि लांबूनच त्याला सांगितलं की तू इथे अर्पण आणू शकत नाही, तुझ्या पोटी मूलबाळ नाही म्हणून तुझं अर्पण स्वीकारलं जाणार नाही असं म्हणून त्याने त्याला परत पाठवलं. आपलं अर्पण स्वीकारलं गेलं नाही म्हणून अतिशय खट्टू आणि नाराज झालेला हा पुरुष आपल्या घरी जातो. आपल्या पत्नीला संपूर्ण कथा सांगतो आणि तिला सांगतो की आता मला जीवनामध्ये कुठला रस वाटत नाही, ह्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही, आपण देवळात जाऊ शकत नाही, परमेश्वराकडे प्रार्थना करू शकत नाही, आपलं अर्पण करू शकत नाही कारण आपल्या पोटी मूलबाळ नाही, आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही. अशा प्रकारचा विचार करून हा माणूस वैराग्याची वस्त्र पांघरतो आणि रानामध्ये जाऊन राहतो. थोडे दिवस निघून जातात आणि एक दिवस त्याला परमेश्वराचा मोठा साक्षात्कार होतो. त्या साक्षात्कारमध्ये देवदूत त्याला सांगत आहे, भिवू नकोस, परत घरी जा, तुझ्या घरी एक कन्यारत्न जन्माला येणार आहे, तुझ्या पत्नीला जाऊन ही गुड न्यूज तू सांगायची आहे आणि पुढे सुखाचा संसार सुरू ठेवायचा आहे. आनंदाने बेभान झालेला हा पुरुष आपल्या घरी येतो. पत्नी देखील त्याची वाट पाहत असलेली, तिने सांगितलं मला देखील देवदूताचा साक्षात्कार झालेला आहे, परमेश्वर आपल्याला एक कन्यारत्न देणार आहे. आणि ह्या विचाराने दोघे अतिशय आनंदित झाले आणि त्यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं. तो पुरुष होता संत जोकीम, ती स्त्री होती संत अन्ना आणि ते कन्यारत्न होतं पवित्र मरिया. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र मरिया हे जणू काही परमेश्वराला पडलेलं सुंदर असं स्वप्न की नवे आकाश आणि नवी पृथ्वी असं परमेश्वराच्या मनामध्ये एक स्वप्न होतं. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, हे त्याचं प्रारंभीचं निर्मितीचं कार्य. परंतु ह्या पृथ्वी तलावरती जे काही सुरू होतं ते पाहिल्यानंतर परमेश्वराला कुठेतरी वाटलं की एक नवे आकाश आणि नवी पृथ्वी अशा प्रकारचं आपलं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. त्या दिशेने सगळा प्रवास सुरू होतो आणि बायबलमध्ये कमीत कमी 7 अशा स्त्रिया येऊन जातात की त्या 7 स्त्रियांमध्ये कुठेतरी पवित्र मरियेची पूर्वछाया पडलेली आपल्याला दिसते. पहिलंच जोडपं आदाम आणि एवा, परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं की बागेतल्या कुठल्याही झाडाचं फळ खायचं आहे, मात्र त्या मधल्या झाडाचं फळ खायचं नाही. आणि हे सगळं होत असताना त्या वनचरामध्ये एक धूर्त असलेला साप एवेला भुरळ घालतो. एवेच्या हातून ते पाप घडतं आणि त्यानंतर मानवी जीवनामध्ये दुःख निर्माण होत असतं, मानवी जीवनामध्ये मृत्यू येत असतो, मानवी जीवनामध्ये एकमेकांविरुद्ध डावपेच खेळण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. हे सगळं त्या एदेन बागेमध्ये घडत होतं. परंतु त्याच वेळेला प्रोटो एव्हँजेलियुम म्हणजे पहिली गुड न्यूज परमेश्वराने दिलेली आहे. ती गुड न्यूज म्हणजे सर्पाचं डोकं ठेचणारी अशी स्त्री मी ह्या जगामध्ये पाठवणार आहे आणि ती स्त्री आहे पवित्र मरिया. बऱ्याच वेळेला पवित्र मरियेच्या पायाखाली आपल्याला सर्पाचं डोकं ठेचल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्याच्या मागे ही पार्श्वभूमी आहे की ज्या सर्पाने भुरळ घालून एवेच्या द्वारे ह्या जगामध्ये पाप आणलेला आहे, त्या सर्पाला आपल्या पायाखाली ठेचून पवित्र मरिया आपल्या पुत्राद्वारे ह्या जगाचा तारण घडवून आणणार आहे. अशा प्रकारची परमेश्वराची ती योजना. त्या स्वप्नामध्ये असलेली अत्यंत महत्वाची स्त्री पवित्र मरिया. पोप फ्रान्सिस त्याविषयी काय म्हणतात बघा. पोप फ्रान्सिस, संत अगस्तीन, संत आयरेनियोस या काही संतांचा आधार घेऊन आपल्याला सांगत आहेत की एवेने आपल्या आज्ञाभंगाद्वारे पापाची एक गाठ बांधलेली होती. पवित्र मरियेने आपल्या आज्ञाधारकपणाद्वारे ती गाठ आता सोडलेली आहे. आपल्या पुढे मात्र चॉईस आहे, आज्ञाभंगाचं जीवन जगायचं की आज्ञाधारकपणाचं. त्यानंतर दुसरी स्त्री आपल्या समोर येते, सारा. सारा अब्राहमाची पत्नी, सुखाचा संसार त्यांचा चाललेला.
अचानक कुठून तरी परमेश्वराची प्रेरणा अब्राहमाला होते आणि त्याला सांगितलं जातं, घरदार सोडून तू कनान देशामध्ये निघून चाल. हारान देश सोडायचा, कनान देशामध्ये जायचं, त्या ठिकाणी स्थायिक व्हायचं. आणि त्या पार्श्वभूमीवरती तिथे पोहोचल्यानंतर परमेश्वर अब्राहमाला सांगत आहे, 3 पुरुष पाठवून एक निरोप देत आहे. ते 3 पुरुष म्हणजे बायबल अभ्यासक सांगतात 3 देवदूत ह्या जोडप्याच्या भेटीसाठी आलेले. दुपारची वेळ होती, वसंत ऋतू होता आणि अशा वेळेला त्यांचं जेवण खावण आटोपलेलं आहे. आणि त्या देवदूतामधील एक देवदूत साराला सांगत आहे, पुढच्या वर्षी वसंत ऋतूमध्ये ज्यावेळेला परतेन त्यावेळेला तुझ्या उराशी एक बाळ असेल. आणि सारा खुदकन हसली असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हिब्रू भाषेमध्ये हसण्यासाठी जो शब्द आहे जहाक, त्या जहाक वरून इस्साहक हे नाव आलेलं आहे. तर अशा प्रकारचं इस्साहक नाव त्या ठिकाणी आलं. त्या ठिकाणी सारा देवदूताच्या निरोपाला हसली. पवित्र मरियेने मात्र देवदूताचा निरोप आपल्या काळजामध्ये स्वीकारला. संत अगस्तीन किती सुंदर म्हणतात बघा, की पवित्र मरियेने सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयात स्वीकारलं, नंतर आपल्या उदरी संभवलेला आहे. आपल्या पुढे चॉईस आहे की परमेश्वराच्या निरोपाला हसायचं की परमेश्वराचा निरोप अगदी मनापासून स्वीकारायचा. त्याच्यावरती माणसाने सतत चिंतन करणं गरजेचं आहे. त्यानंतरची स्त्री आहे राहेल किंवा रेचल. याकोबाच्या 2 पत्नी होत्या. एक पत्नी होती लेया आणि दुसरी पत्नी होती रेचल किंवा राहेल. त्यांच्यासाठी याकोबाने 7 वर्षे आपल्या मामाची म्हणजे आपल्या सासरेची सेवा केलेली होती. बराच त्याग केलेला होता. त्यांच्यापासून त्याला मुलं बाळ झाली. शेवटचं मूल जन्माला आलं त्यावेळेला ते बेथलेहेम या देशामध्ये पोहोचलेले होते. त्या ठिकाणी रेचलला शेवटच्या प्रसूती वेदना सुरू झाल्या. शेवटचं मूल बेंजामिन किंवा बन्यामीन त्या ठिकाणी जन्माला आलं. बन्यामीन ह्या हिब्रू शब्दाचा अर्थ माझ्या दुःखाचा पुत्र. का माझ्या दुःखाचा पुत्र? कारण मी त्याचं मुख बघत आहे, परंतु ह्या ठिकाणी मला मरण येत आहे. त्यानंतर तिने डोळे मिटले असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की रेचलने आपल्या शेवटच्या मुलाला बेथलेहेम ह्या प्रांतामध्ये जन्म दिला आणि त्या ठिकाणी तिने आपले डोळे मिटले. परंतु पवित्र मरियेने त्याच बेथलेहेममध्ये आपल्या प्रथम पुत्राला जन्म दिला आणि संपूर्ण जगाचे डोळे उघडले. जगाचे डोळे कशा प्रकारे उघडलेले आहेत? पाप आणि पुण्य ह्याच्यामध्ये फरक करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त रूपी प्रकाश ह्या जगामध्ये आलेला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जगात प्रकाश आलेला आहे, माणसाने मात्र अंधाराचीच आवड धरलेली आहे. आपल्या पुढे आता चॉईस आहे, प्रभूच्या प्रकाशामध्ये पवित्र मरियेसारखं जीवन जगत राहायचं की पापाच्या अंधारामध्ये सतत खितपत पडलेलं राहायचं. निवड सर्वस्वी आपली आहे. त्यानंतरची व्यक्ती आहे हन्ना, शमूएलाची आई. हन्नाला देखील एक सवत होती, तिचं नाव पनिन्ना. पनिन्नाला मुलंबाळ होत होती, हन्नाला मात्र मुलंबाळ होत नव्हतं. तिने आपली तक्रार परमेश्वराकडे दाखल केली आणि तिला देखील परमेश्वराने सुंदर असं गोंडस बाळ दिलं. त्याचं नाव शमूएल. परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकलेली आहे, अशा प्रकारे त्या शब्दाचा तो अर्थ. त्यानंतर हन्नाने जे गीत गायलं ते गीत नंतर पवित्र मरियेने तिचा आभार स्तोत्र, ज्याला लॅटिन भाषेमध्ये माग्निफिकात म्हणतात, तशा प्रकारचा आभार स्तोत्र पवित्र मरियेने गायलेला आहे. आता फरक कोणता आहे बघा. हन्नाने बाळाच्या जन्मानंतर परमेश्वराचे स्तुती स्तोत्र गायलेले आहे. पवित्र मरियेने त्या बाळाच्या जन्मा अगोदर ते स्तुती स्तोत्र गायलेलं आहे. हा फरक नक्की कशासाठी? माणूस परमेश्वराचे आभार कधी मानत असतो? एखादी गोष्ट परमेश्वराने मान्य केली, पवित्र मरियेच्या मध्यस्थीने, फातिमा मातेच्या मध्यस्थीने एखादी प्रार्थना परमेश्वराने ऐकलेली आहे, हे समजल्यानंतर माणूस आभाराचे गीत गातो, आभार मानणाऱ्या मिसा देत असतो, आभार स्तवन करत असतो. माऊली आपल्याला काय सांगत आहे?
परमेश्वराची योजना इतकी जबरदस्त आणि स्पष्ट आहे, मनामध्ये कुठलीच शंका बाळगायची नाही. माऊलीला एवढी जबरदस्त खात्री होती की माझ्या पोटी जन्माला बाळ येणारे आहे, ते संपूर्ण जगाचा तारणकर्ता असणार आहे. त्याच्या काळामध्ये धनवानांना रिकामं पाठवलं जाणार आहे, गरिबांना उंचावलं केलं जाणार आहे. जे हृदयाचे नम्र आहेत ते उंचावले जाणार आहेत, गर्विष्ठ आहेत त्यांची दानादान केली जाणार आहे. सिंहासनावर बसलेले आहेत त्यांना ओढून काढलं जाणार आहे, आणि जे दीन आहेत त्यांना उंचावलं जाणार आहे. पवित्र मरिया त्या ठिकाणी एवढ्या आत्मविश्वासाने का सांगत आहे? आभाराच्या पाठीशी श्रद्धेची ज्योत तेवत राहणं गरजेचं आहे, असं पवित्र मरिया आपल्याला त्या ठिकाणी शिकवते. हन्ना ही आणखी एक महत्त्वाची व्यक्ती. त्याच्यानंतरची व्यक्ती आहे दबोरा. दबोरा ही शास्त्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते. बाराक आणि दबोरा ह्यांच्याविषयी शास्त्राचं पुस्तक अध्याय 4 आणि 5 मध्ये आपल्याला सर्व काही सांगण्यात आलेलं आहे. ही दबोरा नक्की कोण होती? शास्त्रांच्या परंपरेमधील एक स्त्री होती. खजुरीच्या झाडाखाली बसायची, परमेश्वराच्या नावाने लोकांना संदेश द्यायची, त्यांचा न्याय निवाडा करायची, प्रचंड अशा ज्ञानाने भरलेली अशी स्त्री. का ह्या स्त्रीला पवित्र मरियेची पूर्वछाया मानलं जातं? पवित्र मरिया ज्ञानाचं आसन आहे असं आपण विनंतीमालेमध्ये ऐकत असतो. ह्याचा अर्थ काय आहे? सर्वश्रेष्ठ ज्ञान ज्ञानाचा उगम असलेला प्रभू येशू ख्रिस्त 9 महिने तिच्या उदरात लहानाचा मोठा झाला, म्हणून ते ज्ञानाचं आसन तिच्यामधून जणू काही सगळ्या प्रकारचं ज्ञान पाझरत असतं. अतिसमंजस कुमारी अशा प्रकारचा शब्द आपण तिच्यासाठी वापरतो. चांगल्या मसलतीचे माते अशा शब्द आपण तिच्यासाठी वापरतो, कारण ते ज्ञानाचं आसन आहे. दबोरा ठाई तिची पूर्वछाया अशा प्रकारे पडलेली आहे. त्यानंतरची व्यक्ती आहे रूथ. आपणा सर्वांना कथा माहीत आहे. रूथ आणि अर्पा ह्या नियोमीच्या 2 सुना, आणि परिस्थिती अतिशय बिकट झालेली. बेथलेहममध्ये दुष्काळ पडलेला, म्हणून रूथ आणि आपली 2 मुलं आणि पती ह्यांना घेऊन मोआब देशामध्ये निघून गेलेली. आणि त्या ठिकाणी असताना तिच्या 2 मुलांची लग्न झाली, परंतु 3ही पुरुष निघून गेले. आता राहिल्या फक्त 3 विधवा. अशा वेळेला नियोमीने आपल्या 2 सुनांना सांगितलं, तुम्ही परत जा आपल्या माहेरी, लग्न करा आणि संसार थाटा. आणि अर्पा आपल्या सासूचा मुका घेऊन निघून गेली. रूथ मात्र आपल्या सासूला चिकटून राहिली. रूथच्या पुस्तकातील अध्याय 1 वचन 16 आणि 17 काय सांगतं बघा. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव, तुम्ही जिथे जाल तिकडे मी जाईन, तुम्हाला जिथे मूठमाती दिली जाईल तेथे मला मूठमाती दिली जाईल. कसलं प्रतीक आहे? एकनिष्ठेचं प्रतीक. पवित्र मरियेने देखील प्रभू येशू ख्रिस्ताला जो फियाट म्हणजे होकार दिलेला होता, तो शेवटपर्यंत. कोणता सुलभ करते, चांगल्या प्रकारे कपडे करते, शत्रूच्या गोटामध्ये जाते, त्याच्या छावणीमध्ये शिरते, आणि शत्रू पक्षाचा जो सेनापती होलोफोर्नेस त्याचं मुंडकं छाटून टाकते आणि आपल्या लोकांना विजय मिळवून देते. त्यावेळेला तिच्यासाठी गायलं गेलेलं गाणं आज सुद्धा आपण पवित्र मरियेसाठी गात असतो. तू सन्मान, तू बहुमान, मरिया अमुचा तू अभिमान. हे शब्द कुठले आहेत? यहुदीच्या पुस्तकात अध्याय 15 वचन 22 मधले आहेत. त्या ठिकाणी आपल्याला ते शब्द वाचायला मिळतात. पवित्र मरियेची जणू काही पूर्वछाया त्या ठिकाणी पडलेली आहे की माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता आहे? मृत्यू आहे. मृत्यूच्या दिशेने माणूस वाटचाल करत असतो. माऊलीने काय दाखवून दिलेलं आहे? मृत्यूला घाबरायची गरज नाही. माझ्या पुत्राने मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. तिने स्वतः देखील जणू काही मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. कशा प्रकारे? सदेह स्वर्गात घेतली जाऊन. अजूनही पवित्र मरिया विविध ठिकाणी दर्शनं देत आहे. फातिमा ह्या ठिकाणी 3 धनगर मुलांना तिने दर्शन दिलं. आज संपूर्ण जगभर आजपासून ते 13 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये फातिमा मातेचा गौरव केला जाणार आहे. पोप जॉन पॉल दुसरे ह्यांच्या जीवनातली घटना तर तुम्हाला ठाऊक आहे की 13 ऑक्टोबर 1981 साली त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये ते प्रचंड प्रमाणामध्ये जखमी झाले. त्यांच्या
शरीरामधून गोळ्या गेल्या, रक्ताच्या थारोळ्यात ते पडले, पोटातली गोळी काढण्यात आली, जपून ठेवण्यात आली. कालांतराने ते फातिमा मातेच्या भेटीसाठी गेले. आपल्या बोटातील अंगठी त्यांनी काढली, माऊलीच्या पायापाशी ठेवली आणि माऊलीला सांगितलं, तो तुस तुस एर्गो सुम. ह्याचा अर्थ, हे प्रिय आई, मी सर्वस्वी तुझा आहे. त्यांच्या कुठेतरी लक्षात आलं होतं, ह्याच माऊलीने आपलं रक्षण केलेलं आहे. कालांतराने फातिमाची जी 3 गुपितं जाहीर करण्यात आली, त्यातील एक गुपित होतं की सफेद वस्त्रामधील बिशपांवर म्हणजे पोप महोदयांवरती हल्ला होईल, परंतु त्या हल्ल्यातून ते सुखरूपपणे बचावतील. ते फातिमा मातेचं गुपित त्या ठिकाणी पोप महोदयांच्या बाबतीत पूर्णत्वास गेलेलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी कितीतरी वेळेला फातिमा ह्या ठिकाणी भेटी देऊन पवित्र मरियेला पुन्हा पुन्हा सांगितलं, तो तुस तुस एर्गो सुम. पवित्र मरिया हे परमेश्वराला पडलेलं सुंदर असं स्वप्न, हे आपणा सर्वांचं देखील स्वप्न असावं की माझ्या जीवनामध्ये पवित्र मरियेच्या जीवनाप्रमाणे कितीतरी गोष्टीची परिपूर्णता झाली पाहिजे. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता होईल. ती पूर्तता आपल्या जीवनात झाली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वराचं स्वप्न आहे, ते स्वप्न जाणून घ्यायचं. ख्रिस्त सभेचं देखील आपल्यासाठी स्वप्न आहे. पुढचं वर्ष ज्युबिली वर्ष आहे. त्या ज्युबिली वर्षाचा विषय आहे आशेच्या दिशेने वाटचाल करायची. जीवनामध्ये निराश झालेल्या लोकांना आशेचा दीप बनून आपण जीवन जगायचं, अशी ख्रिस्त सभेची योजना आहे. ते स्वप्न आपल्या जीवनात पूर्णत्वास गेलं पाहिजे. आपल्या कुटुंबाचं आपल्या बाबतीत काही स्वप्न असतं, ते स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी माणसाने सतत कटिबद्ध झालं पाहिजे. कधीकधी मानवी शरीर, हे जग आणि सैतानाचे डावपेच, ह्यामुळे माणूस परमेश्वरापासून, एकमेकांपासून आणि स्वतःपासून सुद्धा आणि ह्या निसर्गापासून दूर जाण्याची शक्यता असते. अशा वेळेला माऊलीच्या चरणापाशी येऊया. पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी जे शब्द उच्चारले, तो मंत्र म्हणून आज आपल्या घरी घेऊन जाऊया. तो मंत्र आहे, तो तुस तुस एर्गो सुम. हे प्रिय आई, मी सर्वस्वी तुझाच आहे.